ओके. तर लेक्चर वगैरे सुरू करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना सांगायची की ज्यांचे बॅकलॉग आहेत किंवा जे वाय डी स्टुडंट आहेत त्यांनी एन्श्योर करा की त्यांनी सगळ्यांनी जी लिंक मी सेंड केली होती युनिव्हर्सिटीची त्याच्यावरती जाऊन गुगल फॉर्म सगळ्यांनी फिल करून आणि जे वाय डी स्टुडंट आहेत त्यांनी मला त्याचा स्क्रीनशॉट सेंड केला आहे का. ठीक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही ही प्रोसेस नाही केली तर तुमची एक्झाम होणार नाही. ठीक आहे, तर सगळ्यांनी एन्श्योर करा की ज्यांचे बॅकलॉग आहेत, जे बॅकलॉग प्लस वाय डी स्टुडंट होते त्यांनी सगळ्यांनी युनिव्हर्सिटीच्या लिंकवरती जाऊन तो गुगल फॉर्म फिलअप करून त्याचा स्क्रीनशॉट रिस्पेक्टिव्ह टीचरला सेंड केलाय की नाही. ठीक आहे, नसेल फिल केला तर परत एकदा भरा. जर काही चुकलं असेल तरी डबल फॉर्म भरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जे ऑल क्लिअर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ठीक, फक्त ज्यांचे बॅकलॉग आहेत आणि जे वाय डी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फक्त हे लिंक त्यांनी फिल करायची. ठीक आहे, तर चला लेक्चर घेण्याच्या अगोदर अटेंडन्स घेऊया. रोल नंबर फर्स्ट. Yes, sir. रोल नंबर 2. Present, sir. 3. Yes, sir. 4. Present, sir. 5. Present, sir. 6. Yes, sir. 7. Yes, sir. 8. 9. Yes, sir. 10. 11. Yes, sir. 12. Yes, sir. Okay, 11 present. 12. Yes, sir. 13. Yes, sir. 13. 14. Yes, sir. Yes, 13 present. 14. 15. Yes, sir. 16. 17. Yes, sir. 18. 19. 20. Yes, sir. 21. Present, sir. 22. 23. 24. 25. 26. Yes, sir. 27. Yes, sir. 28. 29. 30. 31. Yes, sir. 32. 33. Yes, sir. 34. 35. 36. Yes, sir. 37. 37 present. 38. 39. 40. 41. Yes, sir. 42. 43. 44. Yes, sir. 45. 46. Yes, sir. 47. Yes, sir. 48. 49. 50. 51. Yes, sir. 51. Yes, sir. 52. 53. 54. Yes, sir. 55. 56. 57. 58. Present, sir. 59. 59, sir. 60. 61 present. 62. 63. 64. 65. 66. 67. 68. 69. 70. Yes, sir.
71, 72, 73, 74, 75, 76, 77, Yes, sir. 78. Present, sir. Okay. Roll number 6 present, 49 present, 3 present, 54 present, 52 present, and 59 present. Okay. Before moving towards next problem, whatever that in last lecture I have given one problem in that three different size hole is there. So that time I was given problem like this. We have to solve from two side. First is you can take absolute coordinate system, and second incremental. ओके. तर जर कोणी सॉल्व केला असेल तर ते एक्सप्लेन करू शकतात. कोणी आहे का किंवा कोणाला काय अडचण आली? त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळे टूल यूज करायचे होते 3 ड्रिल साठी. ठीक आहे. 10 डायमीटर, 20 डायमीटर आणि 40 डायमीटर असे 3 होल घेतले होते. आणि आय थिंक मी त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम पण दिला होता दुसरा. या सर. Yes, sir. मी प्रॉब्लेम दिला होता का तो सोडून दुसरा कुठला अजून एक? हा, ते सॉल्व करून घेतलाय क्लासमध्ये. ओके ओके ठीक आहे. नाही मी अजून तो सोडून दुसरा कुठला दिला होता का? नाही. तो 2 टूल चेंज करायचे होते. सेंट्रल ड्रिल होता आणि आजूबाजूला 4 ड्रिल होते. हा ठीक आहे. एक सेंट्रल होल होता आणि त्याच्या साईडला 4 होल होते. तुम्ही सॉल्व केलाय का तो? येस सर. दाखवू शकता का? सर, यू आर नॉट ऑडिबल. नाही तुम्हाला म्हटले मी प्रॉब्लेम दाखवा. तुम्ही सॉल्व केला असेल तर तो शो करा की प्रॉब्लेम. हा. हा. हॅलो सर. हा ओके. हा गो डाऊन. एक्सप्लेन करायचंय का? आपण केलाय का एक्सप्लेन लास्ट टाइम? हा, केलाय. ओके ठीक आहे. एक्सप्लेन करायची गरज नाही, फक्त असंच राहू द्या. ठीक आहे. तर लास्ट टाइम बघितलं आपण की याच्यामध्ये 5 होल होते. त्याच्यामधलं सेंट्रलचं होल हे 16 डायमीटर्स होतं आणि जे बाकीचे 4 होते ते किती होते? आय थिंक काहीतरी 12 होते ना? हा ओके 12. तर 4 होलचं डायमीटर 12 होता. म्हणजे ह्या टोटल ऑपरेशन मध्ये तुम्हाला टोटल 2 टूल पाहिजे होते. ठीक आहे. आता जे काही आपण पुढचा पार्ट शिकणार आहे त्याच्या रेफरन्स घेऊन मी तुम्हाला एक पॉइंट बोलतोय की ज्या वेळेस एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एकापेक्षा जास्त वेगवेगळे टूल लागणार असतील, ठीक आहे, तर जनरली आपण काय करतो, आपण ज्यावेळेस चॅप्टर नंबर 4, 5 ह्याच्यामध्ये थिअरीचा पार्ट बघितला ज्याच्यामध्ये फंडामेंटल ऑफ एनसी सिस्टीम होते, त्याच्यामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या एनसी सिस्टीमला टूल ज्यावेळेस आपण सेट करत असतो त्यावेळेस सेट करण्यासाठी एक स्टँडर्ड मेथड म्हणून आपण एक टूल प्रिसेटरचा आपण एक थेरी पॉइंट बघितला होता. त्याच्यासाठी एक डिजिटल मशीन पण बघितली होती की ज्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय
किंवा जे काही रिक्वायर्ड ऍक्सेस होते त्या मशीनचे, एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, त्या ऍक्सेसला आपण ते टूल प्रिसेट करत होतो डिजिटल सेटअप नुसार, आणि एकदम ॲक्युरेट 99.9% आपण तो टूल प्रिसेट करत होतो. ठीक आहे, त्या जॉबच्या वर्कपीसच्या रिलेटेड. ठीक आहे, तर हे कधी करावं लागतं? एक टूल असेल तरी केलं तर करावं लागतं, किंवा शक्यतो एकापेक्षा जास्त टूल असले एकाच ऑपरेशन मध्ये तर कसं होतं बऱ्याच वेळा की प्रत्येक टूल हा समान लांबीचाच असेल असं नाही. ठीक आहे, किंवा त्याचं जे काही टूल कटर आहे तो कटर प्रत्येक वेळेस सगळ्याच कटर सारखा तेवढ्याच लेंथचा असेल, तेवढ्याच डायमेन्शनचा असेल असं नाहीये. ठीक आहे, तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे टूल आपण तिथे वापरत असतो. त्यावेळेस आपण काय करतो, ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्याची लेंथ आपण टूल प्रिसेटर यूज करतो, किंवा आपण मॉड्युलर एक कन्सेप्ट बघितलेली, त्याच्यामध्ये काय करायचो, शांक हा सेम ठेवायचो, कटर फक्त चेंज करायचो. ठीक आहे, परंतु त्या कटरची पण आता शांक सेम ठेवला, शांकची लेंथ सेम ठेवली, पण कटर थोडा व्हॅरी व्हायचा. ठीक आहे, म्हणजे कटरची लेंथ काहीतरी थोडीशी कमी जास्त व्हायची. ते मॉड्युलर कशासाठी होतं, मॉड्युलर टूलिंग सेटिंग, की फक्त जो काही टूल चेंजिंग टाइम होता तो कमी करण्यासाठी होता, जो काही टूल सेटअप करायला वेळ लागतो तो मिनिमाइज करण्यासाठी होता. परंतु ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्ही प्रोग्रामिंग मॅन्युफॅक्चरिंग करता त्यावेळेस वेगवेगळ्या साईजच्या टूलमुळे काय प्रॉब्लेम होतो, की एकदा तुम्ही तो वर्कपीस सेट केला, ठीक आहे, आणि त्याला तुम्ही वेगवेगळे टूल परत चेंज करत राहिला, तर प्रत्येक टूलची लेंथ चेंज होते. त्याच्यामुळे काय होतं, जे काही ऑपरेशन करताना, प्रोग्रामिंग करताना आपण व्हॅल्यूज दिलेले असतात त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो. ठीक आहे, तर हे सगळं मिनिमाइज ऑप्टिमाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, टूल प्रिसेटिंग. हा सगळ्यात महत्वाचा आणि खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे कुठल्याही प्रोग्रामिंग मधला, कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग मधला, ज्यावेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त टूल यूज करता त्यावेळेस. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय केलं आपण आता, दोन टूल होते, एक 516च्या ड्रिलसाठी आणि एक 512च्या. ऑब्विस आहे की दोन्ही ड्रिलिंगचे टूल आहेत, ते सेमच लेंथचे असतील असं पण नाहीये, वेगवेगळी पण असू शकतील. ठीक आहे, मग हे टूल, जी काही टूलची लेंथ आहे ती कम्पेन्सेट करण्यासाठी जो काही आपण पुढचा थेरी पॉईंट बघणार आहे तो याच्या रिलेटेड आहे. एक तर वेगवेगळ्या साईजच्या टूलला कसं ते कम्पेन्सेट करायचं आणि कसं प्रोग्रामिंग कंटिन्यू करायचं विदाउट प्रोग्रामिंग चेंज करता. दुसरी गोष्ट, हॅलो, TYA42 सचिन क्षीरसागर, हॅलो सचिन, लेफ्ट झाले का? ठीक आहे, त्यांना लिंक कशी काय सेंड केली ए डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांना? नाही सर, लिंक नाही सेंड केली त्यांना. ते कसं काय जॉईन झाले मग? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, देऊ द्या, सोडून दे. तर ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण एकाच प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळे ऑपरेशन करतो तर ते वेगवेगळ्या साईजचे टूल असतील, चान्सेस असतात. ठीक आहे, आपण जर त्याची काळजी नाही घेतली तर प्रोग्राम मध्ये परत काहीतरी चेंजेस करावे लागतात. हे सगळं टाळण्यासाठी एकच प्रोग्राम एकाच ऍट अ टाइम बनवल्यानंतर तुम्हाला एकदाच का तुम्ही प्रोग्राम सेट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस न करता वेगवेगळ्या साईजचे टूल तुम्ही कसे कम्पेन्सेट करू शकता, हे आपण पुढल्या पॉईंट मध्ये बघणार आहोत. दुसरा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस काउंटरिंग ऑपरेशन असेल किंवा वेगवेगळ्या साईजच्या रेडियस कटर असतील किंवा डायमीटर कटर असतील तर त्याचं कम्पेन्सेशन कसं करायचं. ठीक आहे, म्हणजे कसं होतं बऱ्याच वेळा मिलिंग ऑपरेशन करताना किंवा एखादं काउंटरिंग ऑपरेशन असेल, मला एखादं सेमी सर्क्युलर कट घ्यायचं असेल आणि त्याचा जर डायमीटर असेल 20 आणि दुसरा घ्यायचा असेल आणि त्याचा असेल काहीतरी 10 किंवा 15. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन पडतं. म्हणजे आता दोन वेगवेगळे कटर आहेत, काउंटर आहेत, मला टूल प्रोफाईल फिरवताना जरा थोडं चेंजेस होतात ना, कारण की डायमेन्शन वेगवेगळे असतात. मग ते रेडियस कम्पेन्सेशन किंवा डायमीटर कम्पेन्सेशन ते कसं करायचं, तर तो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आतापर्यंत आपण फक्त प्रोग्रामिंग कसं करायचं, टूल कसे यूज करायचे, कोड कसे, हा सगळा पार्ट बघितला. आता पुढे जाऊन थोडं डीप मध्ये जाऊन आपण कोणत्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपण बघतोय. म्हणजे लेंथ असेल टूलची, एखादी प्रोफाईल असेल काउंटरिंग मिलिंगची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायमीटरचे कर्व असतील, रेडियसचे कर्व असतील, तर त्यावेळेस टूलच्या बाबतीत काय काय चेंजेस होतात त्या गोष्टी बघूया. ठीक आहे, तर आय रिक्वेस्ट यू SR प्लीज स्टॉप द युअर
Stop this sharing your screen. ओके, आतापर्यंत आपण हे सिंपल प्रॉब्लेम बघितले ज्याच्यामध्ये फक्त आपण सिंगल टूल यूज करत होतो. टूल आपण त्या वर्कपीसच्या पाथला धरून फॉलो करून पॉईंट द्यायचो, त्याचे कोऑर्डिनेट काढायचो आणि कंटिन्युअस ऑपरेशन करायचो. ठीक, पण जो पुढचा खूप महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे टूल लेंथ अँड कटर डायमीटर कम्पेन्सेशन. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे तो टूल लेंथ कम्पेन्सेशन, टूलची लेंथ कम्पेन्सेशन करण्याबाबत. तर याच्यामध्ये काय होतं की आपण फक्त बऱ्याच वेळा, आता मी जसं सांगितलं मग तेच रिपीट करतो, पण खूप महत्वाचं आहे. एका ऑपरेशन मध्ये एक टूल असेल तर त्याला काही गरज नाही, पण आपण बऱ्यापैकी मल्टीटास्किंग म्हणजे असं एकदम कॉम्प्लेक्स पार्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण खूप टूल यूज करतो. त्यावेळेस मात्र आपल्याला वेगवेगळ्या साईजच्या टूलची कम्पेन्सेशन करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यात चांगला बेस्ट ऑप्शन मध्ये काय करतो तर प्रीसेटिंग हा ऑप्शन यूज करतो. ठीक आहे, तर हे झालं पहिलं टूल लेंथ कम्पेन्सेशनचा. तर जे पुढचं आहे की बाबा कटर डायमेन्सेशनचा, तर त्याचं एक एक्झाम्पल सांगतो की काउंटरिंग ऑपरेशन मध्ये काय करतो आपण की बाबा प्रत्येक टूलचा पाथ असतो, जसा टूल मूव्ह होणार असतो त्या आपल्या वर्कपीसच्या जे काही आपण दिलेला पाथ असतो डायमेन्शन नुसार, तर त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट आपण प्रोग्राम प्रिपेअर करतो ऑलरेडी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ऑफसेट असतात, काहीतरी डिस्टन्स वरती एक झालं की दुसरा झाला की तिसरा. ठीक आहे, तर त्याची सगळी काळजी घेऊन आपण तो प्रोग्राम तयार करतो. पण असं होतं की प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कम्पेन्सेशनसाठी काउंटरिंगसाठी वेगवेगळ्या डायमीटर आणि साईजसाठी परत तुम्हाला प्रोग्राममध्ये चेंजेस करून रेडियस वगैरे बदलून त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन प्रोग्राम मॉडिफाईड करावा लागतो. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते कटर डायमेन्शन कॉम्पेन्सेशन ऑन करायचं आहे आणि जे काय त्याच्यामध्ये डिफरन्स पडतोय तो न पडता प्रोग्राम एकदा पहिल्यांदा सेट केला की तो कंटिन्यू झाला पाहिजे. हे करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, कटर डायमीटर किंवा कटर रेडियस ऑन करावं लागतं. रेडियस म्हणजे तुम्ही रेडियसची व्हॅल्यू घेतली तर, डायमीटर कम्पेन्सेशन मध्ये डायमीटरची व्हॅल्यू घेतली तर. ठीक आहे, आणि हे सगळं एकदा का तुम्ही सिस्टीम मध्ये प्रोग्राम मध्ये स्टोअर केलं, त्या कंपोनंटच्या जो काही प्रोग्राम आहे, जे कंपोनंट आपण प्रोड्यूस करणार आहोत त्याच्याच जर प्रोग्राम मध्ये हे सगळं सेव्ह केलं तर तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये चेंजेस करायची गरज नाही. मग त्याच्यामध्ये किती पण काउंटर असू द्या वेगवेगळे डायमीटरचे आणि रेडियसचे. ठीक आहे, मग एकदा का तुम्ही हे केलं की त्याच्यामध्ये चेंजेस करायची गरज नाहीये. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी कोड काय आहे, G40 कॅन्सल टूल कटर डायमेन्शन कॅन्सल. ठीक आहे, G40 आपल्या त्या टेबलमध्ये नाहीये. ठीक आहे, तर मी इथं दिलेलं आहे, तुम्ही त्या टेबलमध्ये परत ऍड करू शकता. G40 हा कटर डायमीटर कॅम्पेन्सेशन कॅन्सल करण्यासाठीचा हा कोड आहे. G41 आहे तो कटर डायमीटर कम्पेन्सेशन लेफ्ट साईडला असेल तर, 42 राईट साईडला असेल तर, आणि 43 जर तुमचा त्या कटर डायमेन्शनचा काहीतरी डिस्टन्स वरती घ्यायचा असेल, म्हणजे ऑफसेट घ्यायचा असेल निगेटिव्ह डायरेक्शनला, तर G43. ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. G40 डॅश कटर डायमीटर कम्पेन्सेशन कॅन्सल, G41 कटर डायमीटर कम्पेन्सेशन लेफ्ट साइड, G42 कटर डायमीटर कम्पेन्सेशन राइट साइड, and G43 कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन ऑफसेट निगेटिव्ह. ठीक आहे, हे चार कोड कटर डायमीटर कम्पेन्सेशनच्या रिलेटेड आहेत. हे चार कोड लागतील आपल्याला. बेसिकली चार मधले फक्त पहिले 2-3च लागतील, ते पण डिपेंड आहे तुम्ही कसं कुठं यूज करताय. ठीक आहे, ते प्रॉब्लेम कसं आहे तुमचा, त्याच्यामध्ये राईट साईडला लेफ्ट साईडला कुठं करायचं आहे का काउंटरिंग, त्याच्यावरती डिपेंड आहे. बेसिकली G40 हा फक्त यूज होतो, आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तर हा पॉइंट आहे टूल लेंथ कम्पेन्सेशन आणि कटर डायमीटर कम्पेन्सेशन. ह्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त एक समजून घ्या, टूल लेंथचं कम्पेन्सेशन करताना फक्त एकच स्टँडर्ड प्रोसिजर आहे, ती म्हणजे टूल प्रिसेटिंग करणे. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे तो कटर डायमीटर कम्पेन्सेशन. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एकदाच प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या काउंटरिंगच्या रेडियस आणि डायमीटर नुसार प्रोग्राम मध्ये इनपुट देणार
त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागणार नाहीत आणि त्याच्यासाठी आपण जे काही कोड यूज करतोय ते आहेत G40, G41, G42 अँड G43. ओके, समजलं? चला पुढे जाऊया. तर आता जो हा प्रॉब्लेम आहे, जसं की आय थिंक मी लास्ट टाइम दिला होता, तर तुम्ही तो सिंपल मेथडनं सॉल्व्ह केला, जे आपण रेग्युलर टूल नंबर 1, टूल नंबर 2 असं चेंज करून तुम्ही ते कोऑर्डिनेट फॉलो केले आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे आपण अजून केनर सायकल बघितलं नाहीये. तर केनर सायकल काय असती, का वापरायची, ते तुम्हाला नंतर सांगतो. आता तात्पुरतं आपण सुरुवातीला कटर डायमीटर कम्पेन्सेशनचा प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. हे बेसिकली मिलिंग आणि टर्निंग मध्ये यूज करतात. आता हा प्रॉब्लेम नंतर बघू, ज्यावेळेस ह्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितलं G81, G80 यूज केले, म्हणजे हे केनर सायकलचा आणि कटर कम्पेन्सेशनचा मिक्स प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी प्लेन जो आहे तो आपला बेसिक कटर डायमीटर कम्पेन्सेशनचा प्रोग्राम दाखवतो आणि तो म्हणजे हा आहे. ठीक आहे. डायग्राम सेकंडला क्लिअर दिसते? या सर? यस सर. डायमेन्शन वगैरे सगळे व्यवस्थित क्लिअर दिसते ना? हा, जर झूम करा की आणि अजून करू? ओके. हा यस. तर एक सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर आता बेसिकली आतापर्यंत बघितलं असेल तर सगळं कॉमन आहे. तुम्हाला जर ओव्हरऑल बघितलं तुम्ही, एक सिंपल सेंटरला एक ड्रिल आहे आणि त्याच्या साईडला 2 स्लॉट आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये करायचं आहे काय आपल्याला, की एक्झॅक्ट सेंटरला, म्हणजे त्या प्लेटच्या प्लेट आहे 200 बाय 200 आय थिंक, हा यस. तर त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, की एक सेंटरला 516चं एक ड्रिल करायचंय. ठीक आहे. थ्रू आउट आहे बघा, TA4 लिहिलंय, म्हणजे ते होल तुम्हाला त्या प्लेटची जी काही थिकनेस असेल 10 mm असं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. TA4 म्हणजे थ्रू आउट. ओके. आणि समजा एखादं होल पार्शियली असेल, म्हणजे काहीतरी डिस्टन्स होतं, तर ह्याचं थिकनेस आहे 10 आणि एखादं ड्रिल फक्त काहीतरी 5 mm पर्यंत असेल, तर तिथं PAR किंवा अशी दिलेली असते लेंथ त्याची खालीपर्यंत किती येते. ठीक आहे. TA4 म्हणजे थ्रू आउट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर बघा व्यवस्थित. तर राईट साईडचा जो स्लॉट आहे, म्हणजे दोन्ही स्लॉट एक्झॅक्टली काहीतरी 12 mm विडचे आहेत आणि ते जो कर्व आहे ऍट द एंड दोन्ही स्लॉटच्या 12 mm चा आहे. त्याचा अर्थ काय, 12 mm चा कर्व आहे म्हणजे रेडियस किती आणि डायमीटर किती. बघा, तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही बारकाईने जर डायग्राम बघितली तर अनालिसिस करण्यासारखं खूप काही आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक पॉईंटचे पॉईंट दिले आहेत त्यावरती, P1, P2, P3, P4, जे की त्या स्लॉटच्या चारही कॉर्नरला आपण एक सेमी सर्कल तयार करतोय, त्याला आपण 4 पॉईंट दिलेत. ठीक आहे. व्यवस्थित बघा. आणि सेंटर पासून ते प्रत्येक पॉईंट किती डिस्टन्स वरती आहेत ते तुम्हाला परत कॅल्क्युलेट करून तिथं वरती लिहायचे. तर लिहिलेत बघा मी, X75, Y50. ठीक आहे. सगळ्यांचे सेमच आलेत का, तर एक्झॅक्ट सेंटर पासून होल आहे 516चं, त्याच्यापासून आपण त्या राहिलेल्या स्लॉटच्या चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट घेतोय. फक्त त्याचं काय होणार, जर मी ऍज अ माझा सेंटर, मी जर मशीन जर पॉईंट घेतला तर व्हॅल्यू कशा येणार चारही पॉईंटच्या, ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहेत त्यानुसार त्याच्या व्हॅल्यू येणार. ठीक आहे. निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, निगेटिव्ह निगेटिव्ह असतील. ठीक आहे. तर हे व्यवस्थित पहिल्यांदा डायग्राम समजून घ्यायची आणि तुम्हाला टोटल तुमच्या प्रॉब्लेम मध्ये किती टूल लागणार आहेत हे तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवायचं. ठीक आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टोटल टूल किती लागणार आहेत, बेसिक आहे. किती लागणार आहेत तुम्हाला टोटल टूल, एक 516 साठी आणि दुसरा त्या स्लॉटसाठी. त्याचं जे डायमेन्शन आहे ते 12 mm आहे. ठीक आहे. लक्षात येतंय? तर आता बघूया याच्यासाठी काय काय करायचंय. आता याच्यामध्ये मागाशी जसं म्हणलं ते आपण कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन, म्हणजे 2 टूल आहेत आणि त्याचे डायमेन्शन सेम नाहीत. एक आहे 516चं, एक आहे ते 12 mm. तर मग आता याच्यासाठी जे काय त्याचे साईज होती टूलची ती चेंज झाली. ठीक आहे. मला मग ते परत काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये प्रोग्राम मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, म्हणून मी त्याला काय करतोय, कटर डायमेन्शन कॉम्पेन्सेशन यूज करतोय. मग तुम्ही पहिली जर ब्लॉक नंबर बघितला N10 कॉमन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर नॉर्मली आपण जे यूज करतो G90, जे काय आपलं कोऑर्डिनेट सिस्टम असेल, रेफरन्स पॉइंट असेल किंवा मेट्रिक युनिट सिस्टम असेल, कॉन्स्टंट स्पिंडल स्पीड असेल,
आणि सगळ्यात शेवट बघा G40 लिहिले, कटर कॉम्पेन्सेशन कॅन्सल. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅरिएशन दाखवायचंच नसेल तुम्हाला त्या तुमच्या कटर कॉम्पेन्सेशनचं, तुम्ही सरळ वरती मेन्शन करू शकता G40. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं डायरेक्ट त्यांनी पहिला टूल घेतला आपण, जो आपला 512चा आहे, एंड मिलिंग. जे काही 2 स्लॉट आहेत साईडला, ठीक आहे, 12 चा तो स्लॉट दाखवलाय, म्हणजे त्याचं निम्म 6 रेडियस आहे, 12 डायमीटर आहे. मग ते ऑपरेशन करण्यासाठी पहिला टूल घेतला एंड मिलिंग साठी 512. M03 स्पीड 1200. परत कुलंट ऑन केलं M08. ओके. नंतर रॅपिड ट्रॅव्हल्सनं डायरेक्ट कुठे गेलो मी, G00 X-75 Y-50 अँड Z5. म्हणजे मी कुठे गेलो, दोन्ही कोऑर्डिनेटचे व्हॅल्यू निगेटिव्ह घेतलेत, म्हणजे मी थर्ड क्वाड्रंट मध्ये आलोय. ठीक आहे. म्हणजे पॉईंट नंबर 1 जो की मी थर्ड क्वाड्रंट मध्ये मेन्शन केलाय. असं नाही की तिथंच मी फर्स्ट घ्यायला पाहिजे. हे माझं मी कन्व्हिन्स नुसार मी पॉईंट घेतलेत. एक्झाम मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये कुठलेही पॉईंट दिले जात नाहीत, ते आपण आपल्या कन्व्हिन्स साठी क्रिएट करायचे असतात. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये मशीन 0 पॉईंट डायग्रामच्या बाहेर पण घेऊ शकताय. ठीक आहे. जसं की आपण रेग्युलर करत आलोय. परत जॉब 0 पॉईंट, परत तुम्ही आत या. ठीक आहे. आता बेसिकली कसं आहे, हे सगळं जॉब 0 मशीन 0 पॉईंट बाहेर घेण्यापेक्षा बरेच जण काय करतात, डायरेक्ट त्या फिगर वरती जिचं तुम्ही काय वर्कपीस वरती काम करणार आहात त्याच्यावरती फक्त झेड ऍक्सिस पॉझिटिव्ह घ्यायचा, टूल वरती राहायला पाहिजे, आणि त्या एक्झॅक्ट कुठेतरी वर्कपीस वरतीच तुमचा मशीन 0 पॉईंट स्टार्ट करायचा. आता इथं मी काय केलं, डायरेक्ट मी कुठं आलो, P1 पॉईंटला, जिथं मला डायरेक्ट ऑपरेशन करायचं. ठीक आहे. लक्षात येतंय. तिथं आलो आणि तिथले कोऑर्डिनेट दिले X-75 -50Y अँड Z5, म्हणजे प्लेटच्या वरती. ठीक आहे. रॅपिड ट्रॅव्हल्स आलो मी, सेंटर ऍज अ मशीन 0 पॉईंट घेतला ह्या प्रॉब्लेम मध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर G01 Z-5 F50. ठीक आहे. इथं काय चुकलंय, थोडीशी चूक झाली याच्यामध्ये. Z-5 म्हणजे टूल कुठे गेला हो तुमचा, फक्त काय झाला, प्लेटला टच झाला. ठीक आहे. आणि फिडेटची व्हॅल्यू 50. तर ह्याच्यामध्ये थोडं चुका आहेत प्रोग्राम मध्ये, तर लिहिताना आपण बरोबर लिहूया. ज्यावेळेस तुम्ही पॉईंट 1 ला आला, ठीक आहे, X-75 Y-50 आणि Z5, आणि प्लेटची थिकनेस किती आहे, 10. बरोबर आहे. तर तुम्हाला आता ते होल तिथून काय करायचंय, कोणी सांगेल का काय करावं लागेल. 12 चे 2 स्लॉट आहेत, जे दोन्ही बाजूला आहेत. कोणी सांगू शकेल का ते चुकलंय का बरोबर आहे त्याची व्हॅल्यू. G01 Z-5 आणि F50 फीड रेट 50. काय चुकलंय किंवा काय असायला पाहिजे. सेंट्रलचा होल तर ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट होल घेऊ शकता. त्या प्लेटला दोन्ही साईडला स्लॉट साईज, स्लॉट मेन्शन केलं, याचा अर्थ काय आहे, तिथं खड्डे आहेत दोन्ही साईडला. त्याची डायमेन्शन पण दिलेत 12 ठीक आहे. लेंथ पण आहे माहित आपल्याला किती आहे, 100, आणि त्याच्यानंतर वरती ते 12, इकडचं 12, असं टोटल तुमचा तो स्लॉट आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, P1 पॉईंट पाशी तुम्हाला ते खालीपर्यंत किती जावे लागेल, तिथं 10 त्याची थिकनेस, आणि तुम्ही टूल वरती 5 घेतलेलं, -15 तुम्हाला खालती जावं लागेल. तो तिथं कर्व घेईल. ठीक आहे. त्याची रेडियस काय असेल ते पुढे मेन्शन करा, R6. ठीक आहे. ब्लॉक नंबर N60 कसा असेल, G01 X आणि Y चे कोऑर्डिनेट 9 लिहिले चालतील. Z-15 फीड रेट 50 R6, म्हणजे 6 रेडियस एवढा इथं तो टूल फिरेल आणि तेवढा कट घेईल. ठीक आहे. नंतर G01 X-75 Y-50, म्हणजे कुठं आला तुम्ही, पहिला मायनस आहे X आणि Y प्लस, म्हणजे तुम्ही आला सेकंड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. इथून तुमचा टूल कुठं आला, सेकंड क्वाड्रंट मध्ये. तिथं ते ड्रिल कंप्लीट झालं.
तिकडे गेला आणि जाताना तो कसं गेलाय, तो वरती आलाय का? आपण नेहमी काय करायचो की तिथला होल कम्प्लीट झाल्यानंतर वरती यायचो, पण इथं होल आहे का, स्लॉट आहे. तुम्ही एकदा का तो स्लॉट एका साईडला P1 पॉइंटला सुरू केला की तुम्ही कुठे गेलाय, परत G01 ला गेला. म्हणजे दुसऱ्या पॉइंटला, जिथून P1 पासून P2 पर्यंत हा स्लॉट एकच पूर्ण आहे. P1 ला तुम्ही टूल खाली नेलं आणि ते ड्रिल पूर्ण केलं, तिथलं सुरुवातीचं जे काही 12 mm डायमीटरचं, आणि तसाच टूल तुम्ही मूव्ह करत P2 कडे गेला. ठीक आहे. P2 चे कोऑर्डिनेट किती आहेत, x-75 y50. लक्षात येते. हा झाला तुमचा पहिला स्लॉट पूर्ण. आता तुम्हाला काय केलं पाहिजे, टूल वरती घेतला पाहिजे. जर तुम्ही नाही घेतला तर परत स्लॉट तसंच कंटिन्यू होत जाईल. आणि तसं करून चालेल का, नाही. आपल्याला फक्त स्लॉट कुठं करायचा आहे, P1 पासून P2 पर्यंत. तो कम्प्लीट 12 mm डायमीटरचा स्लॉट आहे. ठीक आहे. तर मी P1 ला सुरुवातीला काय केलं, P1 ला गेलो. P1चा तिथं सुरुवातीला मी 12 डायमीटरचा होल खाली घेऊन गेलो. किती, थिकनेस 10 होती, Z5+ वर होता, Z-15 मी खाली गेलो. तिथून परत वरती न येता, टूल वरती घेऊन न येता तसंच मी फॉरवर्ड कुठे गेलो, P2 पॉइंट कडे गेलो. P2 पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, x-75 y50. लक्षात येते का बघा, खालचं बघू नका, प्रोग्राम चुकलाय खालचा. मी तसं P2 कडे गेलो. ठीक आहे. एकदा का P2 पर्यंत गेलो, माझा स्लॉट कंप्लीट झाला. मी परत वरती येणार. वरती किती यायला पाहिजे मला, 10+, तुम्हाला जे डिस्टन्स ठेवायचं ते थिकनेस सोडून वरती. ठीक आहे. मी वरती आलो टूल घेऊन P2 पॉइंटला. परत तुम्ही काय करा, x0y0 ला जावा, म्हणजे तुमच्या मशीन 0 पॉइंटला जावा. नसेल तर आहे तिथं P2 पॉइंटला वरती थांबा. आणि जर तुम्ही ऍब्सोल्यूट सिस्टम यूज करत असाल तर तुम्हाला ओरिजिन पासून तुम्हाला पुढल्या स्लॉटसाठी तुम्ही जी पॉईंट नंबर 3 ला जाणार आहात तिचे कोऑर्डिनेट डायरेक्ट द्या. आता पॉईंट नंबर 3 चे कोऑर्डिनेट काय आहेत, x-75 y50, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. तिथले कोऑर्डिनेट द्या. Z5 ठेवा, 2 ठेवा, किती ठेवायचं ठेवा वरती. तिथं जावा. तिथं परत Z- ते थिकनेस असेल तेवढं डिस्टन्स आणि वर ठेवलेलं डिस्टन्स तेवढं खाली घेऊन जावा. तिथला 512 होल कम्प्लीट करा. ठीक आहे. स्लॉटच्या सुरुवातीचा होल घेतलाय, तिथून मला P4 पॉइंटला गेलो तर माझा तो दुसरा स्लॉट पूर्ण होईल. मी P3 पॉइंट पासून P4 पॉइंट पर्यंत तसंच पुढे आलो. कोऑर्डिनेट काय P4 पॉइंटचे, x-75 y-50. तुमचा दुसरा स्लॉट कंप्लीट झाला. ठीक आहे. 2 स्लॉट पूर्ण झाले. आता P4 पॉइंट पासून वरती या. ठीक आहे. 10+ समथिंग काही डिस्टन्स तुम्हाला ठेवायचे ते. ओरिजिनला जावा, 00 ला. टूल चेंज करा. आपला पहिल्या टूलचं काम झालेलं आहे, ज्या टूल मधून आपण मिलिंगचा स्लॉट पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. M06 T02 516 सेकंड होल. लक्षात येते. जे काही सेंट्रलचं होल आहे ते, त्याचा डायमीटर 16 आहे. तिथं तुम्ही काय करा, कोऑर्डिनेट द्या. G01 x0 y0 Z-15, जे काय असेल 10 थिकनेस आणि डिस्टन्स जेवढं ठेवलं तेवढं ते ड्रिल पूर्ण करून घ्या. परत रिटर्न ओरिजिन पोझिशनला जावा. प्रोग्राम स्पिंडल बंद करा, कुलंट बंद करा आणि प्रोग्राम एंड करा. ठीक आहे. सेम आहे, तेच कॉमन आहे आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये. फक्त डिफरन्स एवढा आहे की स्लॉट घेताना कुठला स्लॉट तुम्ही त्याला 2 पॉईंट दिलेत. पॉईंट नंबर 1 आणि 2 हा पहिला स्लॉट आहे. पॉईंट नंबर 3 आणि 4 दुसरा स्लॉट आहे. तर पॉईंट नंबर 1 पेशी ड्रिल केल्यानंतर वरती न येता पॉईंट नंबर 2 पर्यंत तसंच कॅरी करत गेला तर तो स्लॉट पूर्ण होईल. ओके, अंडरस्टूड. हॅलो एक सर, स्लॉट पूर्ण झाल्यानंतर ओके ओके बोला. 175 कसं सांगा किती. कुठं आहे 175? 175 y50 आहे ना. ओके ओके ओके. हा हा. x75 आणि हे का, हा. तर हे किती डिस्टन्स आहे, जे सेंटरला प्लेट किती आहे, 200 बाय 200. बरोबर आहे. सेंटर पासून तुमचं ही जी काही डिस्टन्स आहे मध्ये दिले बघा दोन्ही स्लॉटचं, ते किती आहे, 50 म्हणजे किती आलं, इकडचं मधलं 25. पण व्हर्टिकल डिस्टन्स वरच्या सेंटर पासून खालच्या सेंटर पण किती आहे, 50. व्हर्टिकल म्हणजे तो वाय घ्यायचं. ठीक आहे. आणि तुम्ही इकडे वरती बघितलं तर ह्या प्लेट मधलं 200 मधलं हे 100 वरती आहे मधलं, आणि याच्यातलं 25 गेलं. एक मिनिट मी बोर्ड वरती ड्रॉ करून दाखवतो, असं नाही समजणार.
म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की डायग्रामचं अनालिसिस तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने कराल तुम्हाला तेवढं डायग्रामचे डायमेन्शन आणि डायग्राम समजून जाईल. वेट हा, एक मिनिट, मी प्रॉब्लेमची हाईट किती आहे ते कन्फर्म करतो. ओके, तर हा आहे प्रॉब्लेम. तर ह्याच्यामध्ये हा, तर प्लेट आहे 200 बाय 200. ओके, थिकनेस आहे 10. ठीक आहे. तर हे डिस्टन्स जे आहे दोन्ही प्लेट मधलं ते 150 आहे. सॉरी, तिथं चुकून 50 झालंय, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. क्वेश्चन मध्ये हे जे काही डिस्टन्स आहे दोन्ही प्लेट मधलं, हॅलो, या सर. हा येस सर. हा, ते चुकून ते दोन्ही प्लेटच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते 50 आहे ना, तिथं 150 आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. तर 150 लक्षात आलं का, तिथं 150 आहे. हा, ते 75 ते डिस्टन्स दोन प्लेट स्लॉट मधलं आहे ते 150 आहे. तर मी तुम्हाला जे काही अॅक्युरेट डायग्राम आहे ती तुम्हाला मी ह्याच्यावरती एक मिनिट लगेच शेअर करतो आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम लिहायचे सोडवायचे आहे. तर स्क्रीन दिसते का माझ्या आता व्यवस्थित? येस सर. प्रॉब्लेम दिसतोय हा आताचा? हा येस सर. हा, तर सगळ्यांनी काय करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या प्रॉब्लेमचा. ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेत, साईडला डायमेन्शन प्लेटचे, आणि डायग्राम पण काढून स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित समजेल तुम्हाला. आणि जसं की आता आपण डिस्कशन केलं की फक्त याच्यामध्ये 2 टूल आहेत, फक्त त्याचं कम्पेन्सेशन काय केलं की डायमीटरच्या दोन्ही टूलच्या साईज वेगवेगळे आहेत कटरचे, मग त्याचा पुढे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याचं आपण कम्पेन्सेशन कॅन्सल केलं. जर कम्पेन्सेशन कॅन्सल नसतं केलं तर परत प्रॉब्लेम झाला असता. ठीक, तर हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या फिगरचा. ठीक आहे. तर ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जी आपली रेग्युलर पद्धत, सुरुवातीला तुम्हाला सगळे पॉइंट द्यायचे, पॉइंट देऊन घ्या. तर सगळे पॉइंट देऊन घ्या, पॉइंटचे कोऑर्डिनेट द्या व्यवस्थित, आणि साईडला टेबल करा जे आपली रेग्युलर प्रोसेस आहे ते सिक्वेन्स टेबल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला
कटर कम्पेन्सेशन यूज करून वेगवेगळे टूल यूज करून पहिल्यांदा मिलिंग करा. एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जायपर्यंत टूल वरती घेऊ नका. प्रोसेस फॉलो करा. नंतर टूल चेंज करा M06 T02 516 साठी. तिथलं ड्रिल कम्प्लीट झालं की काय करा, सिम्पल प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आता चालू करा लिहायला. कम्प्लीट झाल्यानंतर आपण पुढचा जो केनेड सायकल आहे तो पॉईंट डिस्कस करू. ठीक आहे. तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेल मगाशी मी दाखवलेला डायग्रामचा असाइनमेंट बुकलेट मधला. नसेल तर मी परत ग्रुपवर सेंड करतो तो. हॅलो, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, आताचा प्रॉब्लेम सांगितला नसेल तर विचारू शकता. नसेल तर सगळ्यांनी सोडवायला चालू करा. आपल्या ग्रुपवरती पण मी सेंड केलाय तो प्रॉब्लेम. तर सगळ्यांनी काय करा, आपल्या सिंपल पहिल्या मेथडनं फक्त याच्यामध्ये चेंजेस काय असतील, इथं पहिलं जे 512चं बाहेरचं जे स्लॉट्स आहेत ते स्लॉट आहेत, होल नाहीत. त्याच्यामुळे टूल एकदा का सुरू केला स्लॉट क्रिएट करायला की तो टूल वरती घ्यायचा नाही, तो स्लॉट पूर्ण करूनच वरती घ्यायचा. दुसरा स्लॉट पूर्ण करायचा आणि मग टूल चेंज करायचा आणि मग सेंटरचं ड्रिल घ्यायचं आणि प्रोग्राम एंड करायचा. ठीक आहे. हे पूर्ण करा आणि पूर्ण झाल्यानंतर चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा ज्याचं सॉल्व्ह झालं त्याचा, आणि लगेच मला सोडवलेला प्रॉब्लेम दाखवा. ठीक आहे. तर आपण थोडा वेळ वाट बघू, सगळ्यांनी सोडवा, प्रयत्न करा सोडवायचा ऍटलिस्ट. काय अडचण आली तर विचारा लगेच.
हा सॉल्व्ह करून झाला प्रॉब्लेम. आहे का कोणी ज्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय करून? या सर. नाही अजून सर. ओके ओके, लवकर होईल का म्हणजे नेक्स्ट प्रॉब्लेम पण घेता येईल एखादा. व्यवस्थित फक्त जनरल प्रोसिजर आहे जे पहिली केली होती ते फक्त थोडा चेंजेस आहेत. तेवढा थोडा चेंजेस केल्यानंतर तुम्हाला फक्त थोडा चेंजेस म्हणजे काय आहेत, ज्या फक्त तुम्हाला स्लॉट घेताना फक्त तुमचं टूलची मुवमेंट करायची, त्यावेळेस फक्त टूल वरती नाही घ्यायचा एवढंच. ठीक आहे, तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवून कोऑर्डिनेट व्यवस्थित द्या आणि टूलची मुवमेंट करून ते स्लॉट्स आणि एक मधला ड्रिल आहे तो कम्प्लीट करा. ठीक आहे, झालं की लगेच चॅट बॉक्स मध्ये मेसेज, ज्याचा झाला असेल सोडवून त्याचा लगेच डिस्कस करू आणि पुढचा प्रॉब्लेम घेऊ.
Okay, hello. Yes, sir. Yes, sir. Just start your presenting that problem, then we will go for the next problem. We have assumed a machine 0 point as a center drill, near to central drill. Then I have given as a point number P1, P2, P3, P4 and with their coordinates. P1 x minus 75 y 50, P2 minus 75 y 50, P3 x 75 50, P4 75 minus 50. Then block number, program and description. N10, G90, G21, G94, G40. Absolute coordinate system, metric input in mm, feed in mm per minute and cutter completion cancel. N20, M06, T01, 512. Then N30, M03, speed in RPM, spindle on. N40, M08, coolant on. Then N50, G00, X minus 75, Y minus 50, Z5. Linear rapid traverse at point number P1. Then N60, G01, Z minus 15, feed 50, radius 6. Then N70, G01, X minus 75, Y 50, Z minus 15. Then N80, G01, Z minus 15, feed 50, R6. N90, G01, G00, Z15, rapid traverse. Then N100, G01, X75, Y50, Z5. N110, G01, Z minus 15, F50, R6. Then N120, G01, X75, Y minus 50, Z minus 15. N130, G01, Z minus 15, F50, R6. Then N140, G00, Z15, rapid traverse. N150, M05, spindle off. N160, M09, coolant off. N170, M06, T02, 516, tool change, tool number, diameter 16. N180, M03, spindle on. N190, M08, coolant on. N200, G01, X0, Y0. Then N210, G01, Z minus 15, drilling will be done. N220, G00, Z15, rapid traverse. N230, M05, spindle off. N240, M09, coolant off. N250, M30, end of the program and reset. Hello, yeah, sir. Yes, sir. Just go to that program. I want to say something. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला प्रोग्राम चालू केला, टूल 1 घेतला, ठीक आहे. परत तुम्ही पहिल्या पोझिशनला गेला, रॅपिड ट्रॅव्हर्स एक्स मायनस 75, एक्स मायनस 50, Z5, ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही त्या पॉइंटला जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर तुम्ही जे काय G01, Z मायनस 15, फीड रेट 15, रेडियस 6, म्हणजे तिथं रेडियस 6 एवढं, म्हणजे डायमीटर 12 एवढं तुम्ही होल घेतला आणि खाली गेला Z15 पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही तो स्लॉट कंप्लीट करण्यासाठी पॉइंट नंबर 2 कडे गेला. कुठं? G01, X मायनस 75, Y50, Z मायनस 15. म्हणजे तुम्ही पॉइंट 1 पासून पॉइंट 2 पर्यंत जाताना स्लॉट करतच गेलाय. नंतर तुम्ही जे काय एक्स्ट्रा जी काय लाईन नंबर N50 दिली, N80 दिली का, की G01, Z मायनस 15, ते द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही ऑलरेडी Z मायनस 15 मध्येच आहात. तुम्ही पॉइंट नंबर 1 ला ड्रिल केल्यानंतर तसंच तुम्ही टूल मूव्ह करत कुठं चाललाय? पॉइंट नंबर 2 कडे. म्हणजे तुम्ही तो स्लॉटच तयार करत चाललाय तुम्ही तिकडं, ठीक आहे. आणि तुम्ही जाऊन कुठं थांबताय? तर X मायनस 75, Y50, Z मायनस 15. म्हणजे तुम्ही तो स्लॉट करतच गेलाय पॉइंट नंबर 2 पाशी. परत सेपरेट तुम्हाला Z मायनस 15 द्यायची गरज नाही. तुम्ही जी N80 ब्लॉकला डबल जी लाईन लिहिली ना,
की N80Z-15F50R6 हे द्यायची गरज नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी G01 N60 लाईनला सांगितलंय की तुम्ही Z-15 मध्ये गेलाय आणि फीड रेट 50 आहे, रेडियस 6 आहे. हे झालं पॉईंट नंबर 1 पशी. परंतु सगळ्याच होलची डायमीटर जे काय स्लॉटचे एंडचे डायमीटर आहेत, डायमेन्शन सगळं सेम आहे. आपल्याला माहिती आहे का असं आहे का बाबा पॉईंट नंबर 1 पशी जे स्लॉटची रेडियस आहे ती एका ठिकाणी वेगळी आहे, दुसऱ्या ठिकाणी वेगळी आहे का? तसं असतं तर ते तुम्ही जे केलंय ते बरोबर आहे. तिथं आपण डायमेन्शन वेगळं दिलं असतं. पण स्लॉटच्या दोन्ही साईडचं जे काही रेडियस आहे, कर्वेचर आहे, कर्व आहे, तो सेम डायमीटर सेम रेडियसचा आहे. तर त्याच्यामुळे एकदा का तुम्ही N60 लाईनला मेन्शन केलं की रेडियस 6 आहे, फीड रेट 50 आहे आणि तो टूल 50 एवढ्या अंतरावरती खाली गेलाय आणि तिथं ड्रिल पूर्ण झाले पहिल्या बाजूला, आणि तुम्ही तसाच टूल मूव्ह करत चाललाय, याचा अर्थ तसंच मटेरियल कट करत चाललाय तुम्ही पॉईंट 2 कडे. त्याच्यामुळे तो स्लॉट तयार होतोय. सेपरेट त्याला ऍडिशनली तुम्ही जो काही N80 ब्लॉक आहे तो कट करून टाका, त्याची काही गरज नाही डबल द्यायची. ठीक आहे, रिपीट आहे ते, त्याची काही गरज नाही. बाकी सगळं बरोबर आहे. फक्त ते जे काही तुम्ही रिपीट केलंय N80 ला आणि परत खाली घ्या, तसंच सेम तुम्ही दुसऱ्या N130 त्या दोन्ही ब्लॉकची काही गरज नाहीये. बाकी अन्यथा सगळं बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं होल घेताना M06 टूल नंबर 2516 जरा वरती घ्या. तुम्ही डायरेक्ट त्याच्या पोझिशनला गेला G01 X0 Y0 आणि तिथंच तुम्ही Z-15 जरी दिला असतं तरी बरोबर आहे. तुम्ही ब्लॉक एक वाढवला, खाली गेला तुम्ही आणि सेपरेट तुम्ही N210 ला तुम्ही Z-15 केलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे सुद्धा एकाच ब्लॉक मध्ये लिहू शकला असता, G01 X0 Y0 Z-15 आणि नंतर पुढल्या स्टेपला तुम्ही डायरेक्ट G00 Z-15 केला असतं तरी चाललं असतं. इथं चुकलेलं नाही, फक्त ब्लॉक विनाकारण एक ब्लॉक एक्स्ट्रा झालेला आहे. तुम्ही त्याच ब्लॉक मध्ये जर Z-15 केलं असतं कंटिन्यू आणि पुढे गेला असता तरी चाललं असतं. ठीक आहे, व्हेरी गुड. यस सर, यू आर गिव्हिंग सच अ गुड रिस्पॉन्स फ्रॉम each lecture, each problem. Same way, I request to other student also, please try to solve, and this is not enough to only solve. Try to show off for all the student. Then and then only you can know about the whatever that written your problem is correct, whether it is correct or wrong. Okay, once you get response from others, this is not correct, this is correct, then you will be master in that particular program. Like Yasar try to solving each and every problem and try to showing each and every problem with us. So for him very easy to understand what he did mistake in each program, so he will be easily change that mistake and he will cover up, he will all the his mistake. Okay, so try to just come forwards. Okay, हे झालं आपलं ह्या कटर डायमेन्शन कॉम्पेन्सेशनचा प्रॉब्लेम आणि मिलिंगचा प्रॉब्लेम. ठीक आहे, तर सेम वे मध्ये मी तुम्हाला फक्त एक दाखवायचा प्रयत्न करतो. जे आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम बघितले, म्हणजे एकाच टाईपचा प्रॉब्लेम एकाच ह्याच्यामध्ये आपण कसं कसं मॉडिफाय करून प्रॉब्लेम घेतलाय आपण. आता तुम्हाला त्याच्यातला एक प्रॉब्लेम दाखवतो जो मिलिंगच्या रिलेटेड आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, स्क्रीन दिसते का माझी व्यवस्थित? तर त्याच्यामध्ये जो हा प्रॉब्लेम सुरुवातीचा काल मागच्या लेक्चरला दिला, ह्याच्यामध्ये काय होतं, सिंपल फक्त सेंटरला एक होल होतं आणि त्याच्या भोवती सेम डिस्टन्स वरती सगळे होल सेम डायमीटर 12चे होते. ठीक आहे, स्लॉट नव्हते, फक्त होल होते. 5 होल होते, त्याच्यातलं सेंटरचं होल होतं ते मोठं डायमीटरच होतं आणि साईडचे होते ते त्याच्यापेक्षा कमीचे होते. ठीक आहे, हा झाला लास्ट प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपण आज बघितला तो प्रॉब्लेम आता जो आपण आज बघितला तो स्लॉटचा, त्याच्यामध्ये काय होतं फक्त की सेंटरला एक होल होतं आणि त्याच्या बाजूला स्लॉट होते. ठीक आहे, होल नव्हते, स्लॉट होते. तर हे दोन डिफरन्स झाले. आणि आतापर्यंत जेवढे आपण ड्रिलिंग घेतलेत किंवा स्लॉट घेतलेत ते थ्रू आउट घेतलेत, म्हणजे टोटली त्या जेवढं प्लेटची थिकनेस असेल तेवढ्या व्हॅल्यू पर्यंत आपण खाली बघितलंय.
आता जे आपण पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला मी एक्सरसाइज म्हणून देणार आहोत, तर त्याच्यामध्ये कसं आहे की थ्रूआउट नसून काही पार्शियली डिस्टन्स पर्यंतच ते आपल्याला ड्रिल करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये असं पण आहे की टोटल ड्रिल करायचं आहे. तर बघूया आता, तुम्हाला मी प्रॉब्लेम देतो, तुम्ही कसं सॉल्व्ह करताय, कसा रिस्पॉन्स देताय, तुम्हाला किती समजलंय त्याच्यावर मला कळेल ह्या प्रॉब्लेमवरून. ठीक आहे, तर हा आहे प्रॉब्लेम तुमचा पुढचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर लक्षात येईल की फॉर द फॉलोइंग कंपोनंट मेक अ पार्ट प्रोग्रामिंग सीएनसी मशीन, वर्क मटेरियल माइल्ड स्टील, टूल मटेरियल हाय स्टेनलेस स्टील, वर्क साइज 120 बाय 100 बाय 20, म्हणजे 120 बाय 100 ची प्लेट आहे आणि 20 थिकनेस आहे. तर तुम्ही हा प्रॉब्लेम बघू शकता. सगळ्यांना डायग्राम दिसते व्यवस्थित? या सर? येस सर. हा, तर सगळ्यांनी ह्याचा प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा तुमचा आजच्या लेक्चरचा होमवर्कचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या अगोदर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. सगळे डिटेल्स आहेत डायग्राम मध्ये. तुम्ही जर ह्या डायग्रामच्या खालचा व्ह्यू बघितला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल जी साईडची 4 होल आहेत ज्याचा डायमीटर 10 आहे, तर ते थ्रूआउट नसून ते पार्शियली होल आहेत आणि त्याचं डिस्टन्स किती आहे, 10 mm इतकं फक्त खाली आहे. टोटल प्लीट आहे 20 mm ची थिकनेसची, आणि होल आहेत ते साईडचे 4 फक्त हाफ डिस्टन्स पर्यंत 10, आणि जे सेंट्रलचं ड्रिलिंग आहे ते थ्रूआउट आहे, जे आपलं रेग्युलर होल आहे. ह्याचे सगळे डायमेन्शन दिले आहेत. तुम्हाला हा प्रॉब्लेम कटर कम्पेन्सेशनचा यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम तुमचा आजच्या लेक्चरचा होमवर्क म्हणून आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारला नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळे प्रॉब्लेमचे डायमेन्शन, सगळ्या डिटेल्स सगळ्या ह्या डायग्राम मध्ये आहेत. किती डिस्टन्स पासून किती डिस्टन्स पर्यंत मधलं होल आहे. मधलं होल ऍक्च्युली सेंटरला नाहीये, व्यवस्थित बघा, सॉरी सेंटरलाच आहे. ठीक आहे, जे काही बाकीचे जे होल आहेत त्याचे डायमेन्शन बघा, आणि हे सगळ्यांचे डायमेन्शन व्यवस्थित घेऊन व्यवस्थित कटर कम्पेन्सेशन डायमेन्शनच्या प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. मी स्क्रीन ऑफ करतोय. सर, हा यस, आपण सुरुवातीला कटर कॉम्पेन्सेशन कॅन्सलच का करतो? कॅन्सलच का करतो, कारण की बऱ्याच प्रोग्राम मध्ये जे आतापर्यंत आपण बघितलं विदाऊट कटर डायमेन्शन कम्पेन्सेशनचं बघितलं, तर त्यावेळेस आपण G40चा किंवा G41चा किंवा 42, 43चा कुठेही उल्लेख केला नव्हता, बरोबर आहे. तर ज्या वेळेस आपण एका प्रॉब्लेम मध्ये लास्ट प्रॉब्लेम बघितला असेल तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या डायमीटरचे होल घेतले, म्हणजे साहजिक आहे की त्या दोन्ही होलला नवीन नवीन 2 टूल लागले असतील. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, आपण सिंपल गोष्टीकडनं अवघड गोष्टीकडे चाललोय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की जे पहिले प्रोग्राम लिहिलेत ते चुकीचे आहेत, चुकीचे नाहीत आहे, पण तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगायला लागलोय. ज्यावेळेस वेगवेगळ्या डायमीटरच्या होलसाठी वेगवेगळे टूल लागतात, तर ऑब्विस आहे त्या वेगवेगळ्या टूलची डायमीटर वेगवेगळे असतात. ठीक आहे, तर आपण त्याच्यामध्ये जर कटर डायमेन्शन कॉम्पेन्सेशन घेतलं नाही किंवा कॅन्सल नाही केलं तर काय होतं की त्याची टूलची लेंथ वेगवेगळी असते. ठीक आहे, तो झाला टूल लेंथ कम्पेन्सेशनचा पार्ट. तो आपण कशाना ओव्हरकम केला, टूल प्रिसेटिंग टूलनं. ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण जो सेकंड आहे कटर डायमीटर कम्पेन्सेशन, म्हणजे दिलेल्या टूलचा डायमीटर वेगवेगळा असल्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेस त्या वर्कपीस मध्ये किंवा जे काही आपण प्रोग्राम लिहिला आहे त्याला काय पहिला स्टँडर्ड प्रोग्राम, ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेसच टूलचं डायमीटरचं हे आपण केलेलं नसतं किंवा मेन्शन केलेलं नसतं की ह्याचं डायमीटर एवढा आहे, ह्याचा एवढा आहे. तो कुठेतरी वर्कपीस वरती ऑपरेट होताना काहीतरी त्याचं हे होऊ शकतो, ड्रॉबॅक होऊ शकतो किंवा कुठेतरी त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, आपण कुठेही मेन्शन केलेलं नाहीये, मग त्याच्यामुळे कुठेतरी असं 99% होतच नाही, पण चुकून काहीतरी झालं, डायमेन्शन चुकून मॅच झाली, ओव्हरलॅप झाली, तर त्याचा डायमीटरचा कुठेतरी प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आपण ऍज अ सेफ डिस्टन्स म्हणून लांब ठेवतो टूल बघा, तसं जर कन्सिडर न करता काही जर झालं तर ते वर्कपीस वर ते हार्मफुल होतं. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. मग ते टाळण्यासाठी आपण काय करतो की जे काय कटर डायमीटर आहेत वेगवेगळे त्याचं कम्पेन्सेशनच कॅन्सल करून टाकतो, म्हणजे त्याचा ते प्रोग्राम मध्ये ते इन्व्हॉल्वच घेत नाही, म्हणजे ते सेफ डिस्टन्स ठेवूनच ऑपरेट होतं. आणि स्पेशली जर तुम्हाला तसं कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन करायचंच असेल तर ते तुम्हाला मेन्शन करावं लागतं पर्टिक्युलरली की बाबा कुठल्या साईडला करताय. म्हणजे मी मशीन 0 पॉईंट ऍज अ सेंटरला घेतला, तुम्ही आताचाच प्रॉब्लेम घ्या आपला करंट प्रॉब्लेम, आणि त्याच्या राईट साईडचा जो स्लॉट होता व्हर्टिकल
त्याच्यामध्ये जर मला कटर डायमेन्शन वेगवेगळ्या डायमीटरचे कटर घ्यायचे असतील तर मी कटर डायमेन्शन कम्पेन्सेशन राईट म्हणून टूल यूज करीन, त्याला G42 टूल यूज करीन, कोड यूज करीन, जेणेकरून जे राईट साईडला जे काही तुमचं कटिंग व्हायला लागलंय, जे काही ऑपरेशन व्हायला लागलंय, मिलिंग असेल, ड्रिलिंग असेल, त्याचं जी कॉम्पेन्सेशन आहे ते पर्टिक्युलरली त्या प्रोग्राम मध्ये मेन्शन केलं जातं. लक्षात येतंय का? व्यवस्थित आहे का? की ज्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डायमीटरचे टूल यूज करायचे आहेत आणि तुम्हाला ते तिथं ऑपरेशन पण करायचे आहेत आणि तुम्हाला त्याचं कम्पेन्सेशन पण यूज करायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला असं स्पेसिफिक करायचंच असेल तर तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं की मला ह्या प्लेटच्या ह्या पॉईंट पासून राईट साईडला एवढ्या एवढ्या डायमीटरचं कम्पेन्सेशन करायचं. मग त्याला तुम्ही टूल यूज करू शकता. राईट साईडला G42, लेफ्ट साईडला G41 आणि तुम्हाला एखाद्या डिस्टन्स पासून यूज करायचं असेल, ऑफसेट द्यायचं असेल, ठराविक ह्या होल पासून ठराविक अंतरावरती ऑफसेट म्हणजे कळते का तुम्हाला? तेवढ्या अंतरावरती इकडे तिकडे साईडला कुठं तुम्हाला पाहिजे त्या डेस्टिनेशनला. सपोज मला डाऊनवर्ड डायरेक्शन पाहिजे असेल तर मी निगेटिव्ह घेणार. ठीक आहे. मग त्याला ऑफसेट निगेटिव्ह घ्यायचं असेल ऑपोजिट तर त्याला G43 कोड आहे. असं स्पेसिफिक नाहीये की तुम्ही कॅन्सलच का करताय. कॅन्सल का करतोय की फर्दर जे काही कॉन्सिक्वेन्स आहेत म्हणजे जे काही प्रॉब्लेम होणार आहेत किंवा होतील ते टाळण्यासाठी मी स्पेसिफिक G40 कटर डायमेन्शन कॅन्सल करून फक्त वरती देतोय की जे काय असेल ते कॅन्सल केले. आम्हाला नको आहे कटर डायमेन्शन कॉम्पेन्सेशन. जे काय आमचं रेग्युलर टूलचं डायमीटर आहेत आम्ही वेगवेगळे घेतलेत तेवढे ड्रिल होतील आणि येतील. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस कसं असतं डायमीटर वेगवेगळे कटरचे असतील आणि मला ते स्पेसिफाय मेन्शन करायचे असतील तर ते कसं कम्पेन्सेट करावं लागतात. नाही केले तर ते कुठंतरी प्रॉब्लेम होतात. म्हणून त्याच्यासाठी ही कमांड आहे. याच्यामध्ये जास्त असं विशेष काही नाही. ठीक आहे. अंडरस्टूड. येस सर. आणि पुढे जाऊन आपण जे काही दुसरा पार्ट शिकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये सांगेन की काय असतो त्याचा अजून उपयोग. ठीक आहे. तर आज जो काही प्रॉब्लेम दिला आता जे काय तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ठराविक अंतरापर्यंतच ड्रिल करायचं आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरच्या आधी मला त्याचं PDF करून सेंड करा. तुम्हाला किती अंडरस्टँड झालंय. याच्यामध्ये फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट काय आहे तर व्हॅल्यू, कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू तुम्ही कसं कुठं मूव्ह करताय, किती अंतरावरती मूव्ह करताय ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आय थिंक आज इथंच थांबूया. ठीक आहे. प्रॉब्लेम समजला नसेल कुणाला तर विचारा. ज्याच्यामध्ये काय डाऊट असेल, कुणाला अजून कन्फ्युजन असेल किंवा सगळ्यात बेस्ट एकच सोल्युशन आहे, तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही स्वतःचंही डोकं लावू शकता की हे अशा पद्धतीने सोडवू शकता. हे टोटली डिपेंड आहे प्रोग्रामरवरती की कोण कसं प्रोग्राम लिहितं. आउटपुट एकच पाहिजे आपल्याला, फक्त आणि फक्त त्या पार्टचं मॅन्युफॅक्चरिंग करायचंय. कशा पद्धतीने तुम्ही करताय, किती तुमचा मॅन्युफॅक्चरिंग टाइम तुम्ही सेव्ह करताय, आयडियल टाइम किती सेव्ह करताय, प्रोसेसिंग टाइम किती सेव्ह करताय आणि मशीनिंग टाइम किती रिड्यूस करताय, हे टोटली पर्सन टू पर्सन, प्रोग्रामर टू प्रोग्रामर डिपेंड असतं. मग त्याच्यामध्ये कोण ब्लॉक कमी करतं, जसं की मगाशी या सरनं ब्लॉक फक्त वाढवत नेले होते तसं न करता शक्यतो आपण प्रयत्न करायचा की कमीत कमी ब्लॉकमध्ये कमीत कमी वेळेमध्ये प्रोग्राम कम्प्लीट झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा मशीनिंग टाइम रिड्यूस होईल. ठीक आहे. एकाच ब्लॉकमध्ये जेवढं मॅक्झिमम ऑपरेशन तुम्हाला लिहिता येतील तेवढे प्रयत्न करा. ठीक आहे. तर आपण आज इथे थांबूया. येस सर, प्लीज स्टॉप द रेकॉर्डिंग.